नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्यावर पुत्रप्रेमाचा आरोप अधूनमधून किंवा काही वेळाला तर सातत्याने होत असतो. अगदी त्यांची पाठराखण करणारे पत्रकार सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यामुळे शिवसेना फुटली असा आरोप करण्यापर्यंत गेलेले आहेत. कोवळ्या वयामध्ये पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर लगेच मंत्रिपदापर्यंत झेपावलेले आदित्य ठाकरे हे कोणाच्याही नजरेत खुपले तर नवल नाही. कोणाच्याही नजरेत खुपणं स्वाभाविक आहे. ज्यांनी आयुष्य घालवलं शिवसेनेसाठी ते बोंबलत बसले असताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या मुलाला कडेवर घ्यावं कौतुकाने लाडाने, तसं आपल्या मंत्रिमंडळात त्याला एक मंत्रिपद पण देऊन टाकलं. आणि असंही नव्हतं की दीड दोन डझन प्रचंड मंत्रिपदं मिळालीत आणि आता कोणाला द्यायचं अशी चिंता आहे म्हणून मुलालाही एक देऊन टाकलं, असं बिलकुल नाही. तीन पक्षांची जी महाविकास आघाडी झाली त्या महाविकास आघाडीमध्ये इतर दोन पक्षांकडे महत्वाची खाती आणि अधिक मंत्रिपदं गेली होती. सगळ्यात मोठा पक्ष असून शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आलं, पण मंत्रिपदं कमी आली आणि त्यातली सुद्धा तीन मंत्रिपदं बच्चू कडू, यड्रावकर वगैरे अशा अपक्षांना द्यावी लागली. म्हणजे शिवसेनेच्या वाटेला अवघी 7-8 मंत्रिपदं आली. राष्ट्रवादीच्या वाट्याला जवळजवळ 12-14 मंत्रिपदं आली. आणि तरीही उद्धव ठाकरे आपल्या निष्ठावान शिवसैनिकांपेक्षा आपल्या लाडक्या मुलाचे लाड करत बसले. साहजिकच ते अनेकांच्या नजरेला खुपणार, अगदी शिवसेनेच्या कट्टर शिवसेनेच्या लोकांनाही खुपणार हे स्वाभाविक होतं. पण माझा मुद्दा वेगळा आहे. हा विषय शिवसेना पुरता नाहीये. राजकारणामध्ये भारतात अनेक ठिकाणी परिवारांनी राजकारणात धुडगूस घातलेला आहे. प्रामुख्याने काँग्रेसची लोकप्रियता घटत गेल्यानंतर हळूहळू जी राजकारणाची पोत बदलत गेली, राजकारणाची रचना बदलत गेली, त्यामध्ये काँग्रेसच्या विरोधात वैचारिक आधारावर त्यांच्या विरोधातले पक्ष क्वचितच उभे राहिले. एक कम्युनिस्ट विचारसरणी होती, एक समाजवादी विचारसरणी होती, एक बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली दलित राजकारणाची एक विचारधारा होती आणि हिंदुत्वाची विचारधारा धरलेला भारतीय जनता पक्ष किंवा पूर्वीचा जनसंघ हा पक्ष होता. हे प्रमुख वैचारिक काँग्रेस विरोधक सोडले तर बाकी हळूहळू करत जे राजकारणामध्ये उदयाला आले, वाढले आणि पोचले गेले असे बहुतांश आज दिसणारे मोठे पक्ष आहेत हे केवळ प्रादेशिक पक्ष आहेत. आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष सुद्धा एक प्रकारे प्रादेशिक पक्षच आहे. हिंदुत्वाचा असला तरी मराठी अस्मिता आणि हिंदुत्व यामुळे शिवसेना हा प्रामुख्याने प्रादेशिक पक्ष आहे. शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आपलं महत्व वाढवण्यासाठी, पण त्यांनी जो पक्ष स्थापन केला तो सुद्धा महाराष्ट्रापुरता म्हणून प्रादेशिक पक्ष आहे. ममता बॅनर्जी त्यांच्या विशिष्ट भूमिकेमुळे काँग्रेस पक्ष आपल्याला साथ देत नाही बंगालमध्ये, म्हणून त्यांनी मूळ काँग्रेसच्या असूनही बाजूला होत तृणमूल काँग्रेस, तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून तृणमूल काँग्रेसची स्थापना केली आणि काँग्रेसमधले काही नेते ममता बॅनर्जींबरोबर आले आणि बंगालचा एक प्रादेशिक पक्ष म्हणूनच तृणमूल काँग्रेस पक्षाचा उदय झाला. तीच गोष्ट तुम्हाला दक्षिणेमध्ये आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डीची दिसेल. आपल्या लोकप्रिय पित्याने काँग्रेसला आंध्र प्रदेशात जीवदान दिलं, पण त्याच्या मृत्यूनंतर आपल्याला सत्तेचा वारसा मिळत नाही म्हणून राजशेखर रेड्डी यांच्या मुलाने आणि पत्नीने वेगळी चूल मांडली. त्यांना दडपून टाकण्याचा प्रयत्न ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून सोनिया गांधींनी केला. तेव्हा वायएसआर काँग्रेस नावाचा पक्ष त्यांनी स्थानिक पातळीवर काढला. त्यापूर्वी अखंड आंध्र प्रदेश असताना, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश एकत्र असताना तेलुगू अस्मितेला राजीव गांधींनी दुखावलं
म्हणून संतप्त झालेल्या तिथल्या काही पत्रकार बुद्धिजीवींनी एन टी रामाराव या तेलुगू चित्रपटातल्या अत्यंत लोकप्रिय अभिनेत्याला पुढे करून तेलुगू देसम नावाचा प्रादेशिक पक्ष सुरू केला. जेव्हा जनता पार्टीमध्ये, जनता दल या पक्षामध्ये लालू प्रसाद यांच्यावर ठपका ठेवला गेला, तेव्हा लालू प्रसाद खवळले आणि त्यांनी अख्खा बिहारचा जनता दल हा पक्षच पळवला, सगळे आमदार पळवले आणि बिहार पुरता जो जनता दल नावाचा पक्ष होता त्याला राष्ट्रीय जनता दल म्हणून बिहारचा एक प्रादेशिक पक्ष करून टाकला. त्यांच्याबरोबर पटलं नाही असे नितीश कुमार, शरद यादव, पासवान वगैरे मंडळी बाजूला झाली आणि त्यांनी जनता दल युनायटेड नावाचा पक्ष केला. थोडक्यात हे असे एक एक पक्ष बघितले आपण तर ते मूळच्या ह्याच्यातून बाजूला होत होत तुकडे तुकडे होऊन प्रादेशिक पक्ष तयार झाले. तिकडे आपण दक्षिणेत बघितलं तर द्रमुक हा एक विचाराधिष्ठित द्रविडियन विचारधारेचा पक्ष होता. पण जवळजवळ 50-60 वर्षापूर्वी तो ते करुणानिधी यांच्या हाती लागल्यानंतर आपल्याला प्रतिस्पर्धा ठरू शकेल अशा कुठल्याही नेत्याला करुणानिधी टिकू शकत नव्हते. त्यातून तो पक्ष दुभंगला आणि एका पक्षाचे 2 द्रविडियन पक्ष तयार झाले, अण्णा द्रमुक आणि द्रमुक. आणि त्यांनी अख्खा तमिळनाडूचा जो राजकीय अवकाश आहे तो इतका व्यापून टाकला की तिथे कुठल्याही राष्ट्रीय पक्षाला स्थान राहिलं नाही. 67 पर्यंत जो काँग्रेस पक्ष तमिळनाडूमध्ये सरकार बनवत होता त्या पक्षाचा आज तिथे मागमूस उरलेला नाही. भाजप त्या काळात नव्हताच, जनसंघ वगैरे. पण आज जनसंघ किंवा आजचा भारतीय जनता पक्ष हळूहळू करत तमिळनाडूमध्ये आपले पाय रोवून उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याकडे सतत उत्तरेकडचा पक्ष म्हणूनच बघितलं गेलं. तसाच एक पक्ष आहे उत्तरेतला जो प्रादेशिक पक्ष आहे, त्याचं नाव आहे अकाली दल. पण अकाली दल हा हळूहळू करत बादल या कुटुंबाचा आपला पारिवारिक पक्ष होऊन गेला. हे सगळी मी नावं तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय. त्याच्यानंतरही अनेक काँग्रेसमधून बाहेर पडलेले बन्सीलाल यांचा पक्ष होता, मग भजनलाल यांचा पक्ष होता, चौटालांचा देवीलाल पक्ष होता, किंवा उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग जनता दलातून बाहेर पडले समाजवादी विचारसरणीचे, त्यांनी समाजवादी पक्ष काढला. हे सगळे पक्ष आपण बारकाईने बघितले आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला तर असं दिसेल की एक प्रकारे हे सगळे एका नेत्याने आपल्या लोकप्रियतेच्या बळावर स्थापन केलेले पक्ष होते आणि हळूहळू करत कालांतराने ते पक्ष हे प्रादेशिक मालमत्ता होऊन गेले. प्रादेशिक मालमत्ता होऊन गेले. ती विचारधारा दाखवायची पण पक्ष चालवायचा तो कंपनीची एक खाजगी मालकी, एका कुटुंबाची मालकी असलेला पक्ष किंवा कंपनी म्हणूनच तो पक्ष चालवला जातो, ही अवस्था आहे. आणि अर्थातच काँग्रेस हा पक्ष सुद्धा नेहरूंनी ज्या प्रकारे हळूहळू करत मोल्ड केला तो सुद्धा एका कुटुंबाची मालमत्ता करून टाकली. अपवाद कम्युनिस्ट पक्ष किंवा भारतीय जनता पक्ष हे 2 पक्ष वगळले तर बाकीचे देशातले सगळे लहान मोठे पक्ष हे एक प्रकारे कौटुंबिक मालमत्ता होऊन गेल्या. आणि मग जेव्हा कौटुंबिक मालमत्ता असते मग ते टाटा असो, रिलायन्स असो किंवा तुमचा किर्लोस्कर असो, इथे आपण बघतो पुढच्या पिढीमध्ये त्या कंपनीची मालकी किंवा नेतृत्व हे आपोआपच त्या पक्षाच्या पुढच्या पिढीच्या वारसाकडे जात असतं. राजकारणात गांधी घराण्याने काँग्रेसमध्ये ही सुरुवात केली आणि त्याच्या विरुद्ध बोलता बोलता उभे राहिलेले अनेक पक्ष हे त्याच वाटेने गेले. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणारे, काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणारे पहिले नेता, राजकीय नेता डॉक्टर राम मनोहर लोहिया होते. आणि आज सुद्धा रामविलास पासवान असोत, तुमचे लालू प्रसाद यादव असोत, अखिलेश आपला
मुलायम सिंग यादव असोत, हे सगळेच्या सगळे मूळच्या समाजवादी परंपरेतून आलेले नेते आहेत. या सगळ्यांनी लोहियावादाची परंपरा विचारधारा सांगता सांगता आपापल्या परीने आपले पक्ष हे घराणेशाहीचे करून टाकले. इंदिरा गांधींवर घराणेशाहीचा आरोप करणारा पहिला नेता राजनारायण सिंग होता. राजनारायण होते ज्यांनी इंदिरा गांधींना 77च्या निवडणुकीत रायबरेलीमध्ये पराभूत केलं होतं. पण मुलायम सिंग असोत किंवा लालू प्रसाद असोत, हे घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या राजनारायण यांचेच भगतगण किंवा चेले मानले जातात. आणि त्यांनीच पुढच्या काळामध्ये आपल्या राजकीय पक्षांना किंवा आपण जीच विचारधारा मानतो त्या विचारधारेला घराणेशाहीची मालमत्ता करून टाकली. पण याचा फायदा जितका त्यांच्या पुढच्या पिढीला राजकारणात उचलता आला, तितकाच एकूण त्या प्रादेशिक राजकारणाचा तुटवडा आणि तोटा सुद्धा झालेला आहे. प्रकाश सिंग बादल हे 1969 साली वगैरे, म्हणजे जवळजवळ 50 वर्षापूर्वी मुख्यमंत्री झाले होते पंजाबचे. 69 सालातली गोष्ट आहे मला वाटते. तिथून काल परवा 2-4 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. पक्षाचे प्रमुख होऊन बसले आणि मग अक्षरशः कौटुंबिक करून टाकला पक्ष. जो पक्ष शीख पंथाच्या राजकारणासाठी निर्माण झाला, शिरोमणी अकाली दल असं त्याचं नाव आहे. पण तो पक्ष हा जितका कौटुंबिक होत गेला तसं त्यापासून शीख समाज दुरावत गेला. आज तर दीर्घकाळ अनेकदा मुख्यमंत्री त्या पक्षाचा पंजाबमध्ये झाला. त्या पक्षाला आज पंजाबमध्ये विरोधी नेता म्हणून मान्यता मिळावी इतकीही ताकद उरलेली नाही. लोकसभा असो किंवा विधानसभा असो, त्यांची अक्षरशः धुळझाण उडालेली. आणि याचं कारण मी सांगतो की त्यांनी राजकारण हे कौटुंबिक मालमत्ता किंवा कौटुंबिक धंदा करून टाकला. पुढच्या पिढीचा पुत्रप्रेम किंवा पुत्री प्रेम हे त्याचं एक कारण सांगता येईल. या सगळ्या पक्षांचे जे प्रमुख संस्थापक किंवा नेते होते, बडे नेते होते, त्यांनी आपला पक्ष हळूहळू करत आपल्या परिवार आणि कुटुंबाच्या दावणीला बांधला. तिथून त्या पक्षाचा सत्यानाश झालेला दिसेल. आपला सख्खा भाऊ, आपला चुलत भाऊ, आपले अनेक ज्येष्ठ सवंगडी यांच्या मदतीने मुलायम सिंग यादव यांनी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष हा उभारला होता, बहुमताने सत्तेत पण आणला होता. पण आपल्या मुलाला मुख्यमंत्रीपदी अल्पवयात बसवल्यानंतर त्यांनी हा पक्ष रसातळाला जाण्यासाठी जणू काय ढकलून दिला. नेमकी तीच गोष्ट लालू प्रसाद यादव यांची सांगते. त्यांना जेव्हा भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राजीनामा द्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी राजीनामा दिला, पण आपल्या गृहिणी असलेल्या आणि राजकारणाचा गंध नसलेल्या पत्नीला मुख्यमंत्रीपदी बसवलं. पुढे संधी मिळाली तेव्हा आपल्या मुलाला उपमुख्यमंत्री केलं, दुसऱ्या मुलाला मंत्री केलं, मुलीला राज्यसभेत पाठवलं, दुसऱ्या मुलीला लोकसभा निवडणुकीत उभं केलं. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की जेव्हा पक्ष कौटुंबिक परिवाराचे गुलाम होऊन जातात तेव्हा त्या पक्षांना भवितव्य राहत नाही. त्या पक्षांना भवितव्य राहत नाही. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार हे कुठल्या परिस्थितीत येऊन फसलेले आहेत, गाळात अडकलेले आहेत. ते समजून घ्यायचं असेल तर देशभरच्या अशा परिवारवादी पक्षांकडे बघा, मग तुम्हाला कळेल या पक्षांना भवितव्य नसतं. अगदी अगदी अलीकडचं एक उदाहरण तुम्हाला देतो. 1 वर्षापूर्वी 2023च्या डिसेंबरमध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि मला वाटते नागालँड अधिक तेलंगणा अशा 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या. त्या निवडणुकांमध्ये तेलंगणातला 10 वर्ष सत्तेवर बसलेला तेलंगणा राज्य समिती नावाचा पक्ष
भुईसपाट होऊन गेला. तेलंगणातल्या आपल्या लोकप्रियतेवर आणि सत्तेच्या आधारावर महाराष्ट्रात किंवा देशाच्या राजकारणामध्ये लुडबुडायला निघालेले चंद्रशेखर राव यांनीच तो पक्ष उभा केला होता. पण त्यांच्या महत्वाकांक्षा इतक्या मोठ्या होत गेल्या की आपल्या मुलीला, आपल्या मुलाला त्यांनी पक्ष जणू काय अंधण देऊन टाकला. केजरीवालचा जो शराब घोटाळा आहे त्यामध्ये चंद्रशेखर राव यांची मुलगी सुद्धा एक आरोपी आहे. ते चंद्रशेखर राव महाराष्ट्रात येऊन अब की बार किसान सरकार असे पोस्टर लावत होते. पण वर्षभरापूर्वी आपल्याच राज्यात चंद्रशेखर राव यांचा पक्ष आणि त्यांचं राजकारण भुईसपाट होऊन गेलं, जमीनदोस्त होऊन गेलं. त्या निवडणुकीनंतर आपला मुलगा मुख्यमंत्रीपदी बसवायचा आणि आपण राष्ट्रीय राजकारणात जायचं असे आडाखे आणि अंदाज आणि तयारी चंद्रशेखर राव यांनी केली होती. पण विधानसभा निवडणुकीतच ते इतके संपले की डोकं वर काढणं त्यांना अवघड होऊन बसले. कदाचित यापासून धडा घेऊन ममता बॅनर्जींनी आपला पुतण्या जो अभिषेक मुखर्जी आहे, अभिषेक बॅनर्जी आहे, त्याला सुद्धा लगाम लावलेला आहे. मध्यंतरी आपला पक्ष आपल्या भाच्याकडे सोपवायला निघालेल्या मायावती यांनी सुद्धा त्यांचा भाचा जो काय आकाश किंवा असं काहीतरी नाव आहे त्याला पुढे केलेला तो मागे ढकललेला आहे. हे मी महाराष्ट्रात जे राजकारण चाललंय सध्या, ज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी अक्षरशः धडपडत आहेत, त्यांचं अपयश कुठे आहे हे समजावं म्हणूनच हा सगळा देशाच्या कानाकोपऱ्यात कदाचित माझ्याकडून काही नावं चुकली असतील, राहिली असतील, पण मुद्दा हा आहे की ज्यावेळेला तुम्ही विचारधारा, जनहित आणि राजकारण हे धाब्यावर बसून आपल्या कुटुंबाला राजकारणातला एक मालमत्ता बनवायला जाता आणि कुटुंब म्हणजेच पक्ष किंवा पक्ष म्हणजेच कुटुंब अशी परिस्थिती आणता, तेव्हा कुटुंबातल्या कलहासारखं राजकारणातलं कलह सुरू होतात, भांडणं सुरू होतात आणि ते पक्ष रसातळाला जातात. अनेक उदाहरणं आहेत, मी तुम्हाला सांगितली काही त्यातली निवडून. आणि त्यामुळे यातून सावरायचं असेल, गेली जवळजवळ 15-20 वर्ष होत आली आता लालू प्रसाद यादव यांना आपल्या मुलांना किंवा पुढच्या पिढीला राजकारणात प्रस्थापित करता आलेलं नाही. पण ते करता करता लालू प्रसादांविषयी आस्था असलेला जो बिहारच्या राजकारणातला मतदार होता त्याची संख्या घटत चाललेली आहे. आणि ती लोकप्रियता पुढे घेऊन जाऊन आपल्या पित्याने जे काय प्रस्थापित केलेलं राजकारण होतं ते नेटाने पुढे नेण्याची क्षमता तेजस्वी यादव याला दाखवता आलेली नाही. तीच गोष्ट अखिलेश यादवची आहे, तीच गोष्ट सुखबीर सिंग बादलची आहे, तीच गोष्ट स्टॅलिन पुत्र जो काय उदयनिधी वगैरे आहे त्याची आहे. जेव्हा हे सगळं आयतं मिळतं तेव्हा ते मोडून तोडून टाकायला खेळण्यासारखं त्या पुढच्या पिढीला किंचितही पर्वा नसते. आदित्य ठाकरे हे आपल्या हट्टाने ज्या प्रकारे शिवसेनेला फरफटत घेऊन गेले, उद्धव ठाकरे त्यांच्या मागे फरफटत गेले आणि जी शिवसेनेची आज दुर्दशा झाली आहे किंवा शरद पवारांच्या पक्षाची दुर्दशा झाली आहे त्याच्या मागे हा परिवारवाद कारण आहे. परिवारवाद कारण आहे. परिवारवाद असू नये असं नाही. आपल्या पुढल्या पिढीला उत्तम संधी देणं हे पित्याचं कर्तव्य असतं, सुविधा देणं हे पित्याचं कर्तव्य असतं, हे मी नाकारणार नाही. पण संधी देण्याच्या पलीकडे जाता कामा नये. जेव्हा त्या राजकारणाशी, त्या प्रस्थापिताशी आपली पुढची पिढी पोरखेळ करून मोडतोड करायला लागते, नासाडी करायला लागते, तेव्हा कानफडीत मारून त्याला बाजूला केलं पाहिजे, बाजूला केलं पाहिजे आणि पक्ष टिकवला पाहिजे. कारण पक्ष ही त्या मूळ संस्थापक नेत्याची ओळख असते. ती ओळख जमीनदोस्त झाली की त्या
एका कर्तबगार पूर्वजाने उपस्थित केलेलं जे फार मोठं कर्तृत्व असतं ते मातीमोल होऊन जातं. आणि ते मातीमोल त्याचीच पुढची किंवा तिसरी पिढी करत असते. हा इतिहास आहे जगाचा. जगाचा इतिहास आहे. मग तो लोकशाहीतला असो किंवा राजेशाही आणि सरंजामशाहीतला असो. पण पुढची पिढी जर जबाबदारीने वागणार नसेल आणि पित्याने किंवा पूर्वजाने कमावलेलं यश आहे त्याला खेळणं समजत असेल तर मग त्यांना ऱ्हासाला पर्याय नसतो. पुत्रप्रेमामुळे पुत्री प्रेमामुळे जे काय मोठमोठ्या नेत्यांचं नुकसान झालं ते सांगण्यासाठीच हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.